बेहदची परम महाशांती, राम रावण युद्ध सूक्ष्म वतन का रहस्य हा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत। प्रभू रामांना एक मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते। ते एक आदर्श पुरुष, बंधू व राजा होते। राम पितृभक्त, धैर्यवान, साहसी, न्यायी, पराक्रमी, त्यागी व उदार होते। त्यांचे चरित्र आजही आपल्या जीवनात अनुकरणीय आहे। परम शांती, बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। रामचरितमानसचा मूळ मंत्र आहे राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने। या प्रभू श्री रामचंद्र व रावण युद्धाबद्दल अतिरहस्यमयी ज्ञान बेहदचे बापूजी आणि अनंत भैया यांच्यामधील एक उच्च आध्यात्मिक संवादातून आपण ऐकूया। आता अनंत भैया म्हणतात, परम शांती बापूजी आपले स्वागत आहे। आज आम्ही जाणून घेऊ इच्छित आहोत की राम रावणाचे जे युद्ध झाले होते ते किती वर्षांच्या पूर्वी झाले होते। ते धरतीवर झाले होते की नव्हते, हे आम्ही आपल्याकडून जाणून घेऊ इच्छित आहोत बापूजी। आता बापूजी म्हणतात की बघा, श्रीराम त्रेतायुगाच्या अखेरीस झाले होते। रावणाचा वध करण्यासाठी त्यांचा जन्म झालेला होता। आता जे राम रावणाचे युद्ध झाले होते तर त्यावेळेला आपण बघूया की आपल्या शास्त्रानुसार सत्य, त्रेता, द्वापार, कलियुग या 4 युगांना समजून घ्यावे लागेल। त्यापैकी कलियुग 4,32,000 वर्षांचे आहे, द्वापार आहे 8,64,000 वर्षांचे, याच्या 3 पट आहे त्रेता, याच्या 4 पट आहे सतयुग, म्हणजे 4 युगांची बेरीज आहे 43,20,000 वर्षे। तर राम त्रेतायुगाच्या अखेरीस झाले ना, तर पूर्ण द्वापार युग म्हणजे 8,64,000 वर्ष असे आपण कमीत कमी समजूया। याच्याही पुढे काही झाले असेल ना, त्रेतायुगाच्या अखेरीस म्हणजे एकदम जवळ तर नसेल ना, कारण त्यावेळी सत्ययुगात माणसाचे आयुष्य 1,00,000 वर्षे सांगितलेले आहे। त्रेतायुगामध्ये 10,000 ते 15,000 वर्षांचे आयुष्य सांगितले जाते। तर रामाने सुद्धा शास्त्रानुसार 12,000 वर्षे राज्य केले व हे सत्य आहे, कारण धरती हलकी होती, तेव्हा तत्वसुद्धा शुद्ध होती, सतोप्रधान वायुमंडळ होते। सत्ययुगात लोकांची विचारसरणी चांगली होती, परंतु हळूहळू अधःपतन होत गेले, तेव्हा ते युद्ध झाले होते। समजले का? जसे भगवान श्रीकृष्णाला सुद्धा लोक मानत नाहीत। आज गीतेचे ज्ञान भगवान श्रीकृष्णाने दिलेले आहे। आज कृष्णाचा अवतार होऊन सुद्धा 5,100 वर्षांपेक्षा जास्त झालेली आहेत। ते द्वापार युगाच्या अखेरीस झालेले होते। राम आणि कृष्ण हे दोन्ही अवतार सर्वोच्च परमात्म्याचे होते। ते काही विष्णूंचे अवतार नव्हते। विष्णू तर एका ब्रह्मांडाचा विष्णू आहे। महाविष्णू सुद्धा अनंत कोटी ब्रह्मांडांचा म्हणजे गॅलेक्सीमध्ये महाविष्णू राहतात। अनंत कोटी ब्रह्मांडांचे ते पालनहार आहेत, पण ते रचनाकार नाहीत। समजले ना? ते अनंत कोटी ब्रह्मांडांचे रचनाकार नाहीत। हे सारे जे ज्ञान आहे ते आपल्या वेदशास्त्रांमध्ये लिहिलेले आहे, आणि जे शास्त्रात लिहिलेले आहे ते एका ब्रह्मांडातील ब्रह्मा, विष्णू, शिवशंकरांच्या गोष्टी आहेत। रामाला पण विष्णूचा अवतार असं म्हटलं जातं। तर राम आणि रावण युद्ध धरतीवर झाले होते का अंतरिक्षात झालेले होते, असे अनंत भाई आता बापूजींना विचारतात। तर बापूजी म्हणतात, मी हे सांगत आहे की आजपर्यंत लोक समजत आहेत की हे जे महाभारत, रामायण बघत आहोत ना, ते युद्ध धरतीवर झालेले होते, कारण की रावण 3 लोकांचा नाथ होता, त्रिलोकीनाथ होता। तो 3 लोकांमध्ये आपला दिव्य रथ काढून एका क्षणात निघून जात होता। त्याच्याकडे दिव्य रथ होता। तो एक मायावी राक्षस होता। मग साहजिकच आहे की त्याच्याकडचे सगळे साहित्य सुद्धा मायावीच असेल ना। माया म्हणजे एका क्षणात अदृश्य होता येत होते। 3 लोकांच्या मध्ये तो कधीही जात येत असे। या उलट राम तर धरतीवरचे साधारण मनुष्य अवतारात होते, आणि वनवासी रामांच्याकडे कोणती सेना होती, तर वानरांची सेना होती। पण ते वानर कोण होते? ते देवता अवतार घेऊन रामांच्या मदतीला आलेले देवता होते। देवता वरती होते आणि अवतार म्हणजे एक सेल टाकून अवतार घेतलेला होता। सेल म्हणजे वरती विष्णू असतो आणि खाली विष्णूचा अवतार असतो, म्हणजे एक सेल टाकून अवतार होत असतो। विष्णू वरती विष्णुपुरीमध्ये राहत असतात। ते खुद्द येत नाहीत, पण त्यांचा अवतार होत असतो। जसे सर्वोच्च परमात्मा आहेत, सर्वोच्च परमात्मा हे परमधामामध्ये राहतात। बेहदच्या कलेच्या परमधामामध्ये ते सर्वोच्च परमात्मा निवास करत असतात।
त्यांचे अवतार एक सेल असतात आणि सेल म्हणजे एक पेशी. समजले का? जसे राम आणि कृष्ण हे सर्वोच्च परमात्म्याचे अवतार होते, तर तो एक सेल आहे. साकारी रूपात जे राम आणि रावणाचे युद्ध सांगितले जाते, वास्तविकपणे मी माझ्या आत्मस्वरूपात स्थित होऊन जे मी प्रगट करून पाहिले होते. वास्तविकपणे रामाने रावणाला कुठे मारले होते? जेव्हा विभीषणाने रामाला रावणाचे गूढ सांगितले होते, जेव्हा राम रावणाचे एक एक शीर कापत होते, कारण की रामाने एक शीर कापल्यानंतर तिथे दुसरे शीर प्रकट व्हायचे. दुसरे शीर कापले की तिसरे शीर, तिसरे शीर कापले की चौथे शीर. कारण रावणाचे एक नाव दशानन सुद्धा होते, म्हणजे 10 शीर असण्याचे वरदान त्याला प्राप्त होते. त्यामुळे त्याच्याकडे 10 शिरांची शक्ती होती. परंतु रावणाची जी खरी शक्ती होती ती त्याच्या नाभीत होती. तसे शक्ती तर आत्म्यामध्ये असते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हरेक मनुष्याची शक्ती ही त्याच्या आत्म्यामध्ये असते की नाभीत असते. आता अनंत भैया म्हणतात आत्म्यामध्ये असते. नाभी तर एक प्रतीक आहे. बापूजी म्हणतात नाभी तर एक संतुलन आहे. आता अनंत भैया म्हणतात कारण लोक म्हणतात की बाळाचे सगळे शरीर नाभीमधून बनत असते. बापूजी म्हणतात हो, कारण त्याचे त्या नाभीतून त्याच्या आईशी कनेक्शन असते ना. परंतु आपल्या नाभीमध्ये मात्र मणिपूर चक्र सांगतात. तर ते कोणते चक्र आहे नाभीमध्ये? नाभी चक्र कोणते चक्र आहे? सर्वात खालून मूलाधार चक्र सुरू होते. हे जे नाभी चक्र आहे ती नाभीची शक्ती आहे. त्याला कसे काय माहिती होते की नाभीमध्ये सारी शक्ती लपवलेली आहे? अनंत भैया म्हणतात नाभीमध्ये अमृत आहे असे सांगितले जाते बापूजी. बापूजी म्हणतात नाभीमध्ये अमृत आहे, तर त्याला जे वरदान मिळाले होते शिवाचे, महाशिवाचे, तर त्याने त्या सर्व शक्ती आत्म्यामध्ये न ठेवता त्या सर्व शक्ती आत्म्याच्या खाली आपल्या नाभीमध्ये लपवून ठेवलेल्या होत्या. कारण की हे रहस्य कोणीही जाणू शकणार नाही. पण हे रहस्य विभीषणाला मात्र त्याचा भाऊ असल्याने माहिती होते. म्हणूनच रावण आपला दिव्य रथ घेऊन 3ही लोकांमध्ये अदृश्य झालेला होता. राम तर धर्तीवर होते. आता काय करावे असे सगळ्यांना प्रश्न पडला. तो वरून बाण सोडत होता. त्यावेळी देवता वरून अंतरिक्षामधून हे सर्व राम रावणाचे युद्ध बघत होते. देवतांनी वरून रामाला दिव्य रथ पाठवला. आता अनंत भैया म्हणतात की आपल्या म्हणण्याचा अर्थ असा आहे का की युद्ध धर्तीवर न होता अवकाशात झाले? बापूजी म्हणतात हो. आता मी हे तुम्हाला ऐकवतो ना, त्याला धर्तीवर मारले नाही. मी माझ्या आत्मस्वरूपाच्या स्टेजमध्ये बघितले. नंतर रामाला सुद्धा जो दिव्य रथ देवतांच्याकडून मिळाला, तर रामसुद्धा त्या दिव्य रथात बसून वरती अंतरिक्षात गेले. आता अनंत भैया म्हणतात की असे म्हटले जाते की इंद्राने आपला तो दिव्य रथ पाठवला होता. बापूजी म्हणतात की हो, देवतांनी म्हणजे इंद्राने पाठवला असेल ना. इंद्र देवतांचा राजा होता. वरून सारे देवता हे बघत होते आणि इंद्राचे राज्य सुद्धा रावणाने हिसकावून घेतले होते ना. त्रिलोकीनाथ रावणाने म्हणजे तो भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, 3ही लोकांचा नाथ होता ना. तिथून इंद्राचे राज्य तर रावणाने हिसकावून घेतले होते. आता अनंत भैया म्हणतात की त्याने सर्व ग्रहांना देखील बांधून ठेवलेले होते. तर बापूजी म्हणतात की त्याने 9 ग्रहांना बांधून ठेवले होते. तर विचार करा की या 9 ग्रहांवर त्याचे राज्य असेल ना. या ग्रहांचे रचनाकार कुठेतरी धर्तीवर फिरण्यासाठी आलेले असतील. आपले आपले ग्रह शुक्र, शनी, मंगळ, त्यावेळेला जे ग्रह होते ते आपापल्या ग्रहांवर राहत असतील. गुरुग्रह, बृहस्पती, रावणाने या सर्वांना आपल्या शयनगृहात बांधून ठेवलेले होते. आपल्या पलंगाजवळ शनीला बांधून त्याची तर खूप तो चांगलीच पिटाई करत होता. या शनिदेवाला इतके मारत होता, इतके मारत होता की त्याला जर कुठे कशाचा राग आलेला असेल तर तो सर्व राग शनीवर काढून त्याची खूप खूप पिटाई करत असे. नंतर हनुमान आले, ज्यांना शिवाचा 11वा रुद्र अवतार म्हणतात. त्यांनी येऊन या शनिदेवतेला सोडवले, ग्रहांना सोडवले. यावरून लक्षात येते की बघा रावणाकडे किती शक्ती असेल. नवग्रह म्हणजे कितीतरी मोठमोठ्या दूरदूरच्या ग्रहांना सुद्धा पकडून त्याने खाली आणले होते. तर खाली फक्त 3 लोकांची शक्ती नसेल, पण तो वरती ब्रह्मापुरीपर्यंत सुद्धा जात असेल. तेव्हा तर या ग्रहांना पकडून पकडून खाली धर्तीवर उतरवलेले असणार. तर एवढा मोठा रावण, ज्याला त्रिलोकीनाथ म्हणतात, तर त्याला मारण्यासाठी तो धर्तीवर गायब झाला. गायब होताच सूक्ष्ममध्ये त्याचे शरीर काय झाले? दिव्य रथात मनुष्य जसा प्रवेश करेल,
जसे रावणाकडे पुष्पक विमान होते, त्याचा भाऊ कुबेराचे ते होते, ते त्याने बळजबरीने त्याच्याकडून हिसकावून घेतले होते. ते पुष्पक विमान असे स्थूल विमान नव्हते, ते सूक्ष्म वायूचे यान होते. त्याने एक मंत्र म्हटला, एक संकल्प केला तर वायुयान बनत असे, ज्यामध्ये जसे मनुष्य प्रवेश करत होते तसे एका सेकंदाच्या आत मनुष्य व्यक्तमधून अव्यक्त होत होता. समजले ना? ते सूक्ष्म बनत होते, 3 तत्वांमध्ये रूपांतरित होत होते. पहिले देवी देवता सुद्धा धर्तीवर येत होते तेव्हा ते अवतरित होऊन एका सेकंदात अव्यक्तमधून व्यक्त बनत होते. व्यक्त म्हणजे या 5 तत्वांमधून एका सेकंदात अव्यक्त म्हणजे परमतत्वांचे बनून निघून जात होते. सर्व देवी देवता येत होते, विष्णू लोकातून सुद्धा येत होते. आपल्या गरुडावर स्वारी करून विष्णू भगवान सुद्धा येत होते. ब्रह्मदेव सुद्धा येत होते. जेव्हा धर्तीवर होम हवन होत असे, हवन होत होते, तर आपले हविष घेण्यासाठी ते सारे देवी देवता येत होते. या धर्तीवर एकत्रित होऊन होम हवन होत होते. देवतांची शक्ती हवन होती आणि त्याचा धूर निघत होता, त्यामध्ये शक्ती असायच्या. जेव्हा हवन संपून जात होते तेव्हा असुर त्यांना ते करू देत नसत. देवतांची शक्ती संपून जात होती, देवतांची शक्ती क्षीण होत होती. नंतर असुर त्यांच्यावर कंट्रोल करून इंद्राला सुद्धा हाकलून लावत होते. तर कित्येक वेळेस देव आणि असुर यांचा संग्राम या कारणामुळेच झालेला आहे. कित्येक वेळेस झाला आणि नेहमीच होत होते. या ब्रह्मांडात देव असुर संग्राम नेहमी होत असत, कारण असुरांचे भगवान शंकर होते, महादेव होते. देवतांचे गुरु विष्णू होते. हे दोन्हींचे देवता वेगवेगळे होते. विष्णूला मानणारे विष्णुपंथी आणि शंकराला मानणारे शिवपंथी यांच्यामध्ये सुद्धा धर्तीवर नेहमीच लढाई होत होती. आता आपण राम आणि रावणाच्या चर्चा करूया. रावण तर आपला दिव्य रथ घेऊन वरील 3 लोकांमध्ये निघून गेला. त्याला माहिती होतं की राम एक अवतार आहे, तो साधारण मनुष्य अवतार आहे, तो काय मला मारणार, म्हणून तो नेहमी म्हणत असे की राम मारणार काय, आणि हसायचा. काय राम मारणार? परंतु जेव्हा रामाला दिव्य रथ मिळाला, तो दिव्य रथ घेऊन राम त्याच्या मागे पळाला. रामाकडे सुद्धा दिव्यास्त्र होती. त्या सर्व दिव्यास्त्रांमध्ये ब्रह्मास्त्र हे सर्वात मोठे दिव्यास्त्र होते. ब्रह्माचा मंत्र म्हटला की ब्रह्मांच्याकडून प्रचंड शक्ती येत असे. रामाने हे ब्रह्मास्त्र मंत्र म्हणून वरती सूक्ष्म जगतामध्ये रावणावर सोडले आणि त्याच्या नाभीमध्ये त्याने प्रवेश केला आणि रावण सामान्य मनुष्य बनून धर्तीवर कोसळला. रामाने रावणाला खाली धर्तीवर मारले नव्हते. त्याला खाली मारू शकतच नव्हते, कारण की तो वर पळून जात असे. ज्याच्याकडे दिव्य रथ आहे, 3 लोकांमध्ये जाण्याची शक्ती आहे, जो 3 लोकांचा स्वामी आहे, त्याच्यासमोर मनुष्य काय टिकेल? मनुष्य धर्तीवर टिकेल? ही सामान्य गोष्ट आहे. लोकांना विचार करायला हवा. आता दुनिया बदलली गेली आहे ना. विचार करा, विचार विनिमय करा, ज्ञान संपादन करा. ज्ञान मार्गावर चला. भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्गामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. ज्ञान म्हणजे आत्मस्वरूपामध्ये स्थित राहून बेहदच्या कलेच्या परमधामामध्ये राहणाऱ्या सर्वोच्च परमात्म्याकडून शक्ती घेऊन आत्मस्वरूप बनून आत्म्यामध्ये शक्ती भरून सर्व स्थूल सूक्ष्म शरीर कारण शरीर चार्ज करावे. नव्या दुनियेला नवीन ज्ञान हवे आहे. जुना सगळा इतिहास झाला, परंतु इतिहासातून सुद्धा काही बोध आपण घेऊ शकतो. आपल्या शास्त्रांमध्ये ज्या ब्रह्मा विष्णू शंकराच्या कथा सांगितलेल्या आहेत त्या तर एका ब्रह्मांडाच्या आहेत. थोड्या काही अनंत कोटी ब्रह्मांडाबद्दल सुद्धा लिहिलेलं आहे. सगळ्यात आधी आपल्याला ब्रह्मांडाचे ज्ञान लिहिलेले होते, पण ते कोणी समजू शकले नाही आणि हळूहळू अनंत कोटी हा शब्द शास्त्रांमधून वगळून टाकण्यात आला. शास्त्रांमध्ये सुद्धा ज्ञानाची बरीच भर टाकली गेली आणि वगळले सुद्धा गेले आहे. आपल्या ब्रह्मांडाची कहाणी तर ब्रह्मांच्यापासून सुरू होते. ब्रह्मांच्या 50 वर्षांची ही कहाणी आहे, म्हणजे 1555 खरब वर्षांची ऐतिहासिक कहाणी आहे. त्यात तर बेहिशोबी ज्ञान आहे. म्हणून राम रावणाला जे मानत नाहीत ते त्याला एक काल्पनिक गोष्ट मानतात. लोक कृष्णाला सुद्धा मानत नाहीत. मी हे समजू शकतो की त्या आत्म्यामध्ये ते समजण्याची शक्ती नाही. आत्म्याची आकलन शक्ती अतिशय कमी आहे. ते अतिशय कमी श्रेणीचे आत्मे आहेत. जे उच्च श्रेणीचे आत्मे असतील ते सर्व काही बघतात. आज सायन्स किती प्रगत होत आहे.
कोण त्याला प्रगत करत आहे बरं? राजेशाहीचा अंत होऊन आजकाल लोकशाही का वर आली आहे? हे कोणी करवले? सारे धर्म परिवर्तन का झाले? सगळ्यात आधी मनुस्मृतीनुसार दुनिया चालत होती. सुरुवातीला वेदशास्त्रांच्या नुसार दुनिया चालत होती. आता मात्र लोक वेदशास्त्रालाच मानत नाहीत, कारण खूप धर्म आलेले आहेत. हे धर्म कुठून आलेले आहेत? इतकी लोकसंख्या कुठून आली आहे बरं? आपणच बघा ना की 200 ते 250 वर्षांच्या पूर्वी मोठ्या मुश्किलीने धर्तीवर 70 ते 75 करोड मनुष्य होते. आज मात्र ते 800च्या 800 करोडच्या घरात झालेले आहेत. तर हे सर्व कुठून आले? आले तर अंतरिक्षातूनच आले आहेत ना. मी माझ्या कित्येक व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की दूरवरून आत्मे गॅलेक्सीमधून, युनिवर्समधून, ग्रेट युनिवर्समधून आलेले आहेत. ते आपण ऐकावेत. आता अनंत भैया म्हणतात की मी माझ्या सर्व श्रोत्यांना सांगू इच्छित आहे की बापूजींची एक प्लेलिस्ट आहे. तसे तर 20 ते 25 प्लेलिस्ट आहेत. नवीन लोकांच्यासाठी फॉर द बिगिनर्स प्लेलिस्ट, ज्यामध्ये 16 ते 17 व्हिडिओज आहेत. दुसरी एक अतिशय महत्त्वाची प्लेलिस्ट आहे अनस्पोकन ट्रूथ बाय बापूजी, ज्यामध्ये 120 पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत. या व्हिडिओतील ज्ञान आपण ऐकायला सुरुवात करावी. हळूहळू तुम्हाला अजून ज्ञानाच्या प्लेलिस्ट मिळतील, जसे लाईफ आफ्टर डेथ, स्पिरिट वर्ल्ड, ब्रह्मांडाची रचना याच्याशी संबंधित अनेक व्हिडिओज मिळतील. बापूजींच्या हिंदी आणि मराठी दोन्हीही चॅनल्सना सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नवीन व्हिडिओजची माहिती मिळत जाईल. या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करावे. येणाऱ्या पुढील काळात तुम्हाला अनेक नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ बघायला मिळतील. बापूजी आपले खूप खूप धन्यवाद. परम शांती. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. त्यामुळे असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ आपल्यासमोर सादर आम्ही करू शकतो. बेहदची परम महाशांती. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सो